अच्छे। आपण इंडियाज रिचेस्ट टेम्पलला चाललोय, पद्मनाभम टेम्पल. मी 11 वाजता पोहोचले, मग तिथून आवरलं हाफ एन आवर मध्ये आली आता, आणि मी चालली आहे पद्मनाभम टेम्पलला. तिथे ऑलमोस्ट लँग्वेज बॅरियर एवढा आहे की ह्या लोकांना हिंदी काहीच येत नाही, मल्याळमच येते, इंग्लिश पण येत नाही जास्त. नो प्रॉब्लम. नो ये किधर है टेम्पल? ओह दिस है, एक से अच्छा है, बहुत अच्छा है, 1 मिनट है, वेट ही रहेगा. बहुत अच्छा है बोल रहे तो. सो दिस है आदिमल टेम्पल, शिव टेम्पल. पद्मनाभम हे इंडियातलं रिचेस्ट टेम्पल आहे आणि खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. सो आता मी आवरले, सो टोटली ड्रेसअप झाली आणि आता मी चालली आहे तिकडे. मी तिथे गेल्यावर मंदिर दाखवणार आहे. टेम्पल कौन सा है? टेम्पल. ओके. गणपति टेम्पल. हे काही शॉप्स आहेत, लोकल शॉप्स आहेत. हे नॉर्मल महाराष्ट्रात सुद्धा असतात तसेच शॉप्स आहेत, एकदम लोकल शॉप्स आहेत. ते व्हरायटी ऑफ क्लॉथ्स मिळतात आणि अजून इयरिंग, ॲक्सेसरीज जे काही आहे ते मिळतं. खुशबू से जुड़ा 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 है कहीं दूर, हाथ से ये सुबह से जैसे चुने अंधेरों को कोई नूर बन के तितली दिल उड़ा 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 है कहीं दूर. दर्शन झालं ऑलमोस्ट 1 तास रांगेत थांबल्यानंतर. दर्शन झाल्यानंतर मी आता पुन्हा हॉटेलला चालली आहे. खूप गरमी आहे, प्रचंड गरमी आहे. पाऊस पण होता तो कमी झाला आहे ॲक्च्युली, त्याच्यामुळे गरमी खूप वाढली आहे. ॲज यू कॅन सी मला स्वेट आला आहे आणि फोन आतमध्ये घेऊन जाणं अलाउड नव्हतं, म्हणून बाहेरूनच मी व्ह्यू घेतला. ते पण मी तुम्हाला दाखवेल. पूर्ण गोल्डचं मंदिर आहे, ह्याच्यामध्ये सोन्याने मूर्तीकाम केलं आहे. तुम्ही खरंच येऊन बघा. पण खूप गरमी आहे आणि तुम्हाला साडी किंवा पुरुषांना लुंगी घालणं गरजेचं आहे. जसं की मी साडी घातली आहे, आणि साडी जर नसेल तर ते स्त्रियांना सुद्धा बाहेर लुंगी देतात. तर माझं खूप छान दर्शन झालं आहे आणि आता मी फायनली चालली आहे चेक इन करायला हॉटेलमध्ये. फ्रेश होऊन मी दुसरीकडे जाईल, वर्कला बीच. फायनली मी रेडी झाले आणि आता काहीतरी खायला चालली आहे. आता इथून मी नंतर वर्कला बीचला जाणार आहे. आता काय साऊथ इंडियन मेन्यू असणार आहे काय माहीत, चला बघूयात. तर तो डोसा खाल्ला तो हे हॉटेल अन्नपूर्णामध्ये खूप भारी आहे, खूप भारी. एकदम ऑथेंटिक टेस्ट. ऑलरेडी मी एकच मागवलेला पण मला संपत देखील नव्हता तो. क्वांटिटी पण चांगली आहे. आत्ताच मी स्कूटी रेंट केली आहे आणि मला देत नव्हते लायसन्स नाही म्हणून, तर मी एक्स्ट्रा डिपॉझिट भरलंय आणि फायनल त्यांनी मला स्कूटी दिली आहे. आता मी इथून जाणार आहे वर्कला बीचला आणि
हे आहे त्यांचं दुकान. पॉलिसीज आहेत. जेव्हा तुम्ही इथे एक फेमस आहे अन्नपूर्णा रेस्टॉरंट, तिथून सरळ आत आलं की इथे एक शॉप लागतं आणि त्या शॉपमध्ये तुम्हाला ऑलमोस्ट बाईक स्कूटी सगळं रेंटने मिळेल. खूप खूप उष्णता आहे आणि उन्हाळ्यासारखं भासतंय मला इकडे. खूपच ऊन आहे आणि घाम पण येतो आहे. त्याच्यातल्या त्याच्यात कसं तरी विनवणी करून मी स्कूटी घेतली फायनली. मला स्कूटी देत नव्हते पण मी कसं तरी ॲडजस्ट केलं. मी आता वर्करला चालली आहे. पावसाचं वातावरण झालं पण खूप चांगलं आहे. स्कूटी पण देत नव्हते पण गावा लागलंय मला कारण खूप जोराचा पाऊस आलाय. बीचला जाणं होतं की नाही काय माहीत. खूपच जास्त पाऊस आहे. सुद्धा पावसात पोलीस थांबलेत रस्त्याचं व्यवस्थापन करायला. म्हणजे इथं एवढे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ना. प्रत्येक जण हेल्मेट घातल्याशिवाय जातच नाही. त्या प्रत्येक गाडीला हेल्मेट आहे. आणि पाऊस येत होता. मी जरा पुढे आले. आता इथं हे केळाचे चिप्स बनवत आहेत. फ्रेश बनाना चिप्स. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. पोहोचली आहे वर्कला बीचला. कम. खूप पाऊस होता. मी जेन्युअनली खूप फास्ट गाडी चालवली आणि फायनली मी आत्ता वर्कला बीचला पोहोचली आहे. अमेझिंग वेदर आहे. मेन एंट्रन्स आहे. तिथून बीचला जायला रोड आहे. You have arrived. आणि माझं ऑलमोस्ट ना असं हे झालं आहे की मला बोलता नाही येते. पण इतकी मस्त जर्नी होती. इतकं मज्जा करत करत स्कूटी चालवली आहे. वर्थ इट होतं. स्कूटी रेंट करणं त्याच्यानंतर एकटा येणं वर्थ इट आहे. प्लीज तुम्ही ह्या रोडला एकदा तरी या. आणि समोर जे आहे ते एंट्रन्स आहे. वर्कला बीच. आणि इथे वेगळे वेगळे शॉप्स आहेत. त्याच्यानंतर कॅफेज आहेत जिथे तुम्ही खाऊ शकता. कारण ऑलमोस्ट रनी इतकं वेदर आहे. पाऊस कंटिन्यू थांबत होता. मग मी रेनकोट बाय केला आणि खूप भारी. इथं लोकल क्लॉथ्स आहेत. जर कधी घ्यायचं असेल शॉप्स आहेत इथे. ऑलमोस्ट गोवा टाईप वाईब येते आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील. हाऊ मच फॉर दिस? This 550. 550. And what about the dress? Which one? That white one? White one, this 1200. Okay, 1000.
1200 rupees. Okay. This whole different one, this 950. Okay, okay. Thank you. That is the resort, sir. त्रिवेंद्रमहून वरकडे जाताना मला मोस्टली चर्च पाहायला भेटले, म्हणजे 4-4 किलोमीटरच्या अंतरावरती एक चर्च तरी नक्कीच होता. पाऊस पडल्यामुळे मी जास्त काही एक्सप्लोर करू शकत नव्हते, कारण ऑलमोस्ट 6 वाजताच खूप अंधार पडून गेला होता. जे लोक पार्टीवरीक आहेत ते रात्री येऊ शकतात, कारण इकडे क्लब्स वगैरे देखील आहेत. पण ज्या लोकांना सनसेट वगैरे एन्जॉय करायचं आहे ते मिड इव्हिनिंगला देखील येऊ शकतात, कारण तिथे अदर ॲक्टिव्हिटीजसुद्धा आहेत. मी त्यांना एक्सप्लोर करेन इथून पुढे नेक्स्ट ब्लॉग्समध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.